तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व तसेच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा म्हणजे अर्थसंकल्पाचा इतिहास. बघा, आपल्याला भारताचा जो अर्थसंकल्पाचा इतिहास आहे तो याच्यामध्ये थोडक्यात बघायचा आहे, ज्याच्यावरती 100% तुम्हाला क्वेश्चन एखादा बघायला मिळेल. तर इंग्लंडच्या राणीने 1857चा ज्यावेळेस उठाव झाला भारतामध्ये, त्या 1857च्या उठाव दडपून टाकण्यासाठी इंग्रजांना भयंकर खर्च करावा लागला होता. सर, त्याच्यासाठी नंतर मग 1859 मध्ये जो इंग्लंडचा जेम्स विल्सन नावाचा हा जो व्यक्ती होता, तो इंग्लंडच्या पार्लिमेंटचा सदस्य होता आणि तिथला बिझनेसमन पण होता. तर त्याला राणीने काय केलेलं आहे, ब्रिटिश भारतामध्ये त्याला पाठवलेले ॲज अ इंडिया काउन्सिलचा फायनान्शियल मेंबर म्हणून. कधी? तर 1859 मध्ये. मग त्याने आल्यानंतर 1860 ला ब्रिटिश भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता आणि त्याने म्हणजे भारतामध्ये नवीन टॅक्स पद्धत लागू करणे, भारताचं आर्थिक धोरण ठरवणे, याच्यासाठी त्याला राणीने खास त्याला पाठवलेला होता. तर ह्याने 1860 मध्ये ब्रिटिश भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडलेला आहे. तर 26 नोव्हेंबर 1947 भारत स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1947 ला स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प जे स्वतंत्र भारताचे पहिले वित्तमंत्री होते षण्मुखन शेट्टी यांनी मांडलेला आहे. तर ज्यावेळेस भारत हा प्रजासत्ताक झाला, तर या प्रजासत्ताक भारताचा किंवा भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प जॉन मथाई यांनी 1951 मध्ये मांडलेला आहे. तर जो पहिला मध्यावधी अर्थसंकल्प आहे, मिड टर्म किंवा त्याला मध्यावधी आपण अर्थसंकल्प म्हणतो, तो सी.डी. देशमुख यांनी 1951-52 मध्ये मांडलेला आहे. तर मध्यावधी अर्थसंकल्प काय असतो, जे आउटगोईंग गव्हर्नमेंट असतं ते काही ठराविक काळासाठी खर्चासाठी तो अर्थसंकल्प मांडत असतात. राईट. तर आता सगळ्यात महत्त्वाचा आणखी फॅक्च्युअल डेटा लक्षात घ्यायचा आहे, ते म्हणजे सर्वाधिक 10 वेळा आतापर्यंत मोरारजी देसाई यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे. म्हणजे वार्षिक 8 वार्षिक आणि 2 मध्यावधी असे एकूण 10 वेळा त्यांनी अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केलेला आहे. तर पी चिदंबरम यांनी अर्थमंत्री असताना 9 वेळा एकूण अर्थसंकल्प मांडलेला आहे. तर आता ज्या निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहेत त्यांनी आतापर्यंत 8 वेळा मांडलाय आणि आता या फेब्रुवारीमध्ये जो ते मांडतायत, तर आता किती वेळा होईल? 9 वेळा. म्हणजे 2026 मध्ये त्या ज्या पहिला अर्थसंकल्प बजेट मांडतायत त्यांचा आता 9 वेळा, म्हणजे ती पी चिदंबरम यांची त्यांनी बरोबरी करतायत ते. आणि नंतर पुढच्या वर्षी जर त्यांनी परत मांडला तर ते मोरारजी देसाई यांची सुद्धा बरोबरी करतील. आणि त्यांनी 2029 पर्यंत जर कंटिन्यू मांडला तर त्या सगळ्यांचं रेकॉर्ड ते तोडून टाकतील. राईट. तर पंतप्रधान असताना 1958 मध्ये पंडित नेहरूंनी, नंतर 1970 मध्ये इंदिरा गांधींनी आणि 1987 मध्ये राजीव गांधींनी अर्थसंकल्प सादर केला होता. तर 2017-18च्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा सादर करणं बंद करण्यात आलेला आहे. तर हा माझा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही एनी टाइम कधीही कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला कुठलाही कोर्स जॉईन करायचा असेल राईट ऑफरमध्ये, तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि दररोज 7 PM ला याच आपल्या चॅनलवरती लाईव्ह लेक्चर असतं, जिथं आपण पूर्णपणे इकॉनॉमिकची रिव्हिजन करून घेतो. तिथं सुद्धा नक्की असो. धन्यवाद.